डेड बॉल करण्यात येईल. सर्व संघांनी सूचना लक्षात घ्या. करूया. गुरुदत्त मानकोली आणि श्री कालिका माता कालवार असा आपण पहिल्या फेरीचा हा तिसरा सामना आजच्या दिवसातून पाहतोय. नक्कीच मानकोली संघ एक चालू सीझन मध्ये चांगल्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक छुपा रुस्तम संघ आहे. या संघाने एकदा का रेंज पकडली तर त्याला पराभूत करणं कठीण आहे. बघूया आज राहुल मालीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मानकोली संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. मनोज केनी, सुनील केनी, सुनील माली, अविन माली, त्यानंतर सँडी माली, आमचे गुरुजी माली, रणजित माली, सुधीर, किशोर, त्यानंतर संदीप ज्युनियर असा संघ मैदानामध्ये उतरलाय. रणजित मालीच्या देखील हाताला दुखापत आहे. आज कमलाकर संघामध्ये नाहीये. दयानंद माली, बंडू माली संघामध्ये दिसत नाहीयेत. बघूया आज भूषण माली आमचे आचार्य जाम भारी हे उपस्थित आहेत. आपलं देखील स्वागत आहे भूषण. नक्कीच आमचे गुरुनाथजी माली, आमच्या गुरुदत्त चौटायरवा क्रीडानगरीचे खजिनदार आणि एक चांगलं व्यक्तिमत्व. मानकोली गावांच्या क्रिकेटपटूंसाठी दिवस रात्र मैदानावर मेहनत करणारे व्यक्तिमत्व. तसेच अध्यक्ष रुपेश म्हात्रे, सचिव सचिन माली आणि संपूर्ण टीम सर्वांच्या वतीनं गुरुदत्त मानकोली संघाला आपण शुभेच्छा देऊया आणि जाऊया स्पर्धेच्या पहिल्या सत्राकडे. गोलंदाज आहेत सुधीर, ओव्हर नंबर 1. अगदी आपण पाहिलं तर डीप मिड विकेटला संदीप ज्युनियर आणि एक नक्कीच इथे मानकोली संघात कमी खेळाडूंना घेऊन या स्पर्धेमध्ये आलाय हे महत्वाचं आहे. पहिला चेंडू ओव्हर द विकेट ना नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी आणि पहिला चेंडू. बघूया इथे अपील तर जरूर केली आणि फलंदाज कॉट बियान भाऊ पाटील सरांचा बोट आकाशाकडे. मुकेश पाटील इज गॉन.
नक्कीच पंचांनी पेनल्टी घोषित केलेली आहे. नक्कीच आज मानकुली संघाकडे एक सहकारी खेळाडू कमी आहे. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट, चांगला चेंडू, चांगली लाईन अँड लेंथ. आज राहुल मालीनं पहिलं ओव्हर सुधीर यांना टाकण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 विकेट 1 डॉट अशी चांगली सुरुवात केलेली आहे. नक्कीच आम्ही पेनल्टीच्या 2 धावा ओव्हर संपल्यानंतर त्या कालवार संघाच्या खात्यामध्ये ऍड करू. इथे चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. अविन मालीला बीट करून चेंडू चाललाय सीमा पार, येतोय चौकार. इथे हा फटका बघूया. चांगली फिल्डिंग किशोर मालीकडून. मिडॉनला उभे आहेत. एका हाताने का होईना संघाचे 3 मूल्यवान धावा किशोरनं वाचवलेत असं म्हणायला हरकत नाहीये. सध्या मनोज केनीला आपण शॉट टर्मेंटला पाहतोय. काल्हेर इथे जी स्पर्धा झाली स्वर्गीय काशीनाथ कृष्णा पाटील चषकामध्ये मनोज केनीनं चांगली पंचांची भूमिका पार पाडली होती. शॉट मिड विकेटला रणजित मालीकडून चांगली फिल्डिंग. धाव मिळेल 1. एका धावीनं पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावा बनलेत 6. 6+2 पेनल्टी अशी सुधारित धावसंख्या 8. मानकुली संघ आणि कालवार पेनल्टीच्या धावा मी ऍड केलेत. 6+2 एकूण 8 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेत कालवार संघासाठी. नक्की चांगली गोलंदाजी केली. 1 चौकार, 2 सिंगल, 2 डॉट आणि 1 विकेट. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर सुधीरनं या ओव्हरमधून मानकुली संघाला चांगली सुरुवात करून दिलेली आहे. बघूया ओव्हर नंबर 2 साठी संदीप माली सध्या लॉट कमिटी मेंबर आहेत. भिवंडी तालुका सिनियर 40+ संघटनेचे आपण सर्वच पदाधिकारी पाहतोय. उपाध्यक्ष, सल्लागार आणि लॉट कमिटी सदस्य संजयभाई म्हात्रे आणि कुंदनजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली नवीन चेहऱ्यांना संधी चालू सीझनमध्ये दिली आहे. संजयभाई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली. नक्कीच भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ म्हटलं की नियमाच्या बाबतीत अगदी कट टू कट चांगली नेमावली या संघटनेकडून आपण नेहमी पाहतोय. फ्लाईट दिलेली आहे. चेंडूला केलेत फाईन लेग रिझन मध्ये. किशोर म्हात्रेंच्या बॅट मधून हा पहिला चौकार आलाय. किशोर म्हात्रे संदीपची लाईन अँड लेंथ ओळखून आहेत की एक्झॅक्ट संदीप सिनियर कुठे चेंडू टाकतायत. पहिला चेंडू राऊंड द विकेटनं. धावसंख्या 12. पुन्हा एकदा चेंडू चाललाय अगदी डीप फाईन लेग रिजनला. गुरुनाथ माली
चांगली फिल्डिंग करतायत. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि ते दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे आणि ते फलंदाज किशोर म्हात्रे यांना परतावं लागेल. खेळाडू कक्षामध्ये फलंदाज बाद. देखील उपसरपंच चषक गावदेवी सोनाले स्पर्धेचा तृतीय क्रमांक पटकवलेला आहे. चालू सीझन मध्ये मानकोली संघाने देखील कित्येक मोठ्या संघांना पराभवाचे धक्के दिलेले आहेत. न्यू बॅटर जितेंद्र म्हात्रे आलेत. एक उंच पुरे असे ताकदवान खेळाडू श्री कालिका माता कालवार संघाला जॉईन झालेले आहेत. विद्यानंद देखील एक चांगला क्रिकेटर मात्र आज अनुपस्थित आहे. सदा म्हात्रे इथे पुन्हा एकदा डॉट. संदीपनं चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये इथे जितेंद्र म्हात्रेला हे 2 चेंडू फेकलेत. धावसंख्या 14. चेंडू टाकून झालेत 10. पहिल्या ओव्हरमध्ये 6 प्लस 2 धावा पेनल्टी आणि संदीपनं 4 मध्ये 6 खर्च केलेत. हा चेंडू देखील बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडू शॉर्ट लेग रिझनला ट्रॅव्हल होतोय. पंच भाऊ पाटील यांच्या पाठीमागे मनोज केनीनं चेंडू उचललाय. धावा मिळतील 2 धावेनं संघाची टोटल 16 वर जाऊन पोहोचलेली आहे. 11 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 16 धावा लागलेत. यानंतर गावदेवी भादवड आणि ज्वाली स्पोर्ट कामतघर फायनल से पहिला फायनल मुकाबला. इथे चेंडूला लेट कट केलाय. शॉर्ट थर्डमॅनला रणजित मालीनं चेंडू उचललाय. मिळेल फक्त एक सिंगल. 2 ओव्हर 2 बाद 17 धावा 8.50च्या सरासरीनं प्रथम फलंदाजी करताना कालवार संघ आपण 17 वर पाहतोय. सतरा धावा त्यामध्ये 2 धावा पेनल्टीचे आहेत. मानकोली संघाकडे आज एक सहकारी खेळाडू कमी आहे आणि आपल्या संघटनेच्या नियमावलीनुसार 2 धावा पेनल्टी इथे मानकोली संघाला देण्यात आलेली आहे. बघूया 17 झालेत 2 ओव्हरमध्ये. आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये किती बनतील. गोलंदाज सुनील माली. सुनील माली. सुनील मालीचा हा पहिला चेंडू इथे जितेंद्र म्हात्रेसाठी. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. वाईट प्लस 22 अशा 2 धावा येतील. धावसंख्या 19. भाऊ सर जरा आपण राईट साइड येऊन इशारा करा. धन्यवाद. इथे हा चेंडू इनफिल्डच्या वरून उडवलाय. राहुल माली याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमापार. राकेश म्हात्रेचा सुनील मालीवर हा पहिला वार. चौकार. तेवीस धावा. सुनील मालीनं पहिला वाईट आणि 22 त्यानंतर चौकार. म्हणजे संघाच्या मुख्य खेळाडूला इथे टार्गेट केलेले आहे. कालवार संघाचे फलंदाज राकेश म्हात्रेनं सुनील माली या संघाचे एक मुख्य खेळाडू म्हणून ज्याची ओळख
या भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेमध्ये आहे. बघूया इथे राकेश की सुनील. हा चेंडू देखील वाईट घोषित केलाय. धावसंख्या 24 धावा 13 चेंडूमध्ये 24 आलेत. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू अगदी लॉंगलेग सीमारेषेच्या दिशेनं राकेश म्हात्रेचा चौकार. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचलेली आहे. हा चेंडू देखील वाईट. इथे इस्टनच्या मागे सँडी चांगली कामगिरी करतात. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी. सुनीलनं आतापर्यंत 3 वाईट, 2 चौकार आणि 1 बाईच. इथे बघूया पायचीची अपील आणि पंचांचा बोटा कशाकडे. फलंदाज राकेश म्हात्रे इज गॉन. चांगली वापसी केलेली आहे. अखेरकार राकेश म्हात्रेची विकेट सुनील मालीनं घेतलीच. 2 चौकार जरूर ठोकले मात्र पलटवार केलाय. 29 वर तिसरा गडी बाद झालाय आणि न्यू बॅटर मैदानामध्ये योगेश पाटील देखील या संघातून खूप मोठं नाव आहे. खूप जुना जाणता खेळाडू आहे. श्री कालिका माता कालवार संघाचा. चेंडूला अगदी हलक्या हातानं टॅप केलाय अविन माली. चेंडूच्या समोर चांगली फिल्डिंग. 1 सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या 30. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शेष असावेत कारण की 3 वाईट टाकलेत, 2 चौकार, 1 विकेट आणि 1 सिंगल. म्हणजे आतापर्यंत सुनीलनं 7 फेकलेत. त्यातले 4 चेंडू लिगली आहेत आणि 3 अनलिगली. इथे हा चेंडू देखील आलाय वाईट. मला वाटतं सुनील मालीनं राऊंड द विकेट पेक्षा ओव्हर द विकेट ना या खेळपट्टीवर गोलंदाजी करायला पाहिजे. धावसंख्या 31 धावा लागलेत. 16 चेंडू मध्ये 31. हा चेंडू उडवलाय. बघूया मनोज केनी झेलच्या खाली. फलंदाज बाद. जितेंद्र म्हात्रे इज गॉन. चांगला झेल लॉंगलेग सीमारेषेवर अगदी मनोज केनीनं टिपलाय. 4 वाईट जरूर टाकले मात्र राकेश म्हात्रे आणि जितेंद्र म्हात्रेची महत्वाची विकेट देखील सुनील मालीनं घेतलेली आहे. शेवटचा चेंडू मंगेश म्हात्रेनं फटका उडवलाय. अगदी चेंडू चाललाय सीमा पार. मंगेश म्हात्रेचा हा षटकार.
सुनील मालीनं तब्बल 20 धावा, 4 वाईट, 2 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल, 1 बाईज. बघूया ओव्हर नंबर 4 साठी मनोज केनीला इथे संधी दिलेली आहे, कारण की रणजितच्या हाताला दुखापत आहे. राहुल माली आज गोलंदाजीपासून दूर आहे. हा चेंडू अतिशय चांगल्या लाईन आहेत लेंथवर, योगेश पाटीलला सुरेख चेंडू. मंगेश मात्रे सदा मात्रेंचे बंधू आहेत, 6 धावीनं आपला अकाउंट ओपन केलाय. सुनील मालीला षटकार ठोकून 37 धावा लागलेत. संदीप ज्युनियर चेंडूच्या समोर, डीप मधून चांगली फिल्डिंग आणि एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 38, 38, 4 बाद 38 धावा लागलेत. यानंतर कालवार आणि मानकुली नंतर आपण सामना पाहणार आहोत भादवड आणि कामतघर. सध्या मैदानामध्ये आपण दुपारच्या सत्रातून हा पहिल्या फेरीचा सामना पाहतोय. हा फटका बघूया, उंचच उंच आहे. चेंडू अगदी मिडॉनला सेफ लँड होतोय. दुसरीचा प्रयत्न आणि ते फलंदाज योगेश पाटील इज गॉन. न्यू बॅटर मैदानामध्ये नितीन म्हात्रे. शेवटचे 3 चेंडू, शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. नक्कीच सुधीर उतेकर, संदीप माली आणि मनोज केनीनं या सामन्यातून चांगली गोलंदाजी केली आहे. सुनील माली न तब्बल 20 धावा खर्च केलेत, मात्र धावा काढण्याची ताकद देखील त्या खेळाडूमध्ये आहे. बघूया इथे चेंडू अगदी एष्टरक्षाच्या मागे रणजितनं उचललाय. रमा जिमचे मालक आणि रमा नेटचे प्रोपायटर रमा म्हात्रे यांचे केडनगरीमध्ये शुभागमन होतोय. वेलकम उमेशजी मुकादम, देवेश ग्रुप आणि जरीमारी स्पोर्ट पाये संघाच्या वतीनं रमा म्हात्रे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये या. उमेश मुकादम आपल्याला आमंत्रित करीत आहेत. रमा म्हात्रे आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. धावा झाले 40, फक्त 2 चेंडू या पहिल्या इनिंगचे आहेत. गावदेवी भादवड आणि जॉली स्पोर्ट कामतघर दोन्ही संघाने आपण यायचं आहे टॉससाठी. हा चेंडू अगदी वलवलाय, फिरवलाय आणि चेंडूला पाठवलाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. ताकदवान फटका नितीन म्हात्रेच्या बॅट मधून हा षटकार. काय फटका मारलाय. नक्कीच मनोज केनीला एवढं शपल क्रॉस होऊन फटका मारणं हे साध्या फलंदाजाचं काम नाहीये. नितीन म्हात्रेकडे चांगली क्षमता आहे. धावसंख्या 46, 46. हा चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथवर, पहिल्या इनिंगची समाप्ती आणि कालवार संघानं प्रथम फलंदाजी करताना 5 गड्यांच्या मोबदल्यात धावा बनवल्या 46 आणि 47 धावांचं लक्ष्य आहे गुरुदत्त मानकोली संघासमोर. नक्कीच बघूया दुसऱ्या इनिंगमध्ये धावा बनतील की थांबतील याचं उत्तर आपल्याला मिळेल. मला वाटतं आज भादवड संघ या स्पर्धेतून अनुपस्थित राहणार आहे अशी माहिती आम्हाला या स्पर्धेचे करता धरता उमेश मुकादमने दिलेली आहे. म्हणजे कामतघर संघाला पुढे चाल मिळेल आणि चालू सामन्यातून विजेत्या संघाबरोबर त्यांचा पुढील सामना असेल. ही सूचना आम्ही तिन्ही संघांपर्यंत पोहोचवतोय. कालवार, मानकोली आणि कामतघर चालू सामन्यातून विजेते
लगेच कामतगर संघाबरोबर पुढील सामना खेळायचा आहे. धन्यवाद. आपण जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा समोरच्या कक्षामधून नक्कीच समालोचन करू. तत्पूर्वी जाऊया आमचे एकविरा डीजे प्रदीप माली यांच्या माध्यमातून ऐकूया संगीत. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. समालोचक कक्षामध्ये जॉईन होत आहेत. भाऊ सर आपण थांबा जरा. भाऊ सर रिटर्न या. नक्कीच मानकोली संघाला धावा बनवायचे आहेत. 24 चेंडूमध्ये 47 आणि या 24 चेंडूमध्ये 47 धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन ऐकूया आपण मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून. नक्कीच मोहनदादा भोईर आम्हाला जॉईन होत आहेत आणि दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात होईल तेव्हा आपण मोहनदादा भोईर यांना ऐकूया. हॅलो 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 पापलेट सांगतो उद्याच्याला. आता ऑर्डर दिली ते येतील. जरा पल्ला लांबचा आहे ना बाहेरच्या यायला टाइम लागेल. हां किती झाले 47 झाल्या. हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं दुपारच्या सत्रामधून मनापासून स्वागत. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून एक जबर सामना आपण पाहतो. एका बाजूला जय कालिका माता कालवार विपक्ष गुरुदत्त मानकोली ज्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केलं होतं प्रथम पदीसाठी. जे कालिका माता कालवार या संघाला कालवार संघ देखील पहिल्या 4 ओव्हरमधून ज्यानं जमा केले 46 धावांना विजयाचं लक्ष 47 धावांचं. रमाजिमचे प्रोपायटर सामान्य रमाजी म्हात्रे या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. आपले देखील कालवार संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. सध्या मला वाटतं थोडंसं इंजर्ड असल्या कारणाने संघामधून इन ॲक्शनमध्ये दिसत नाही आहेत रमाजी म्हात्रे. राहुल आणि अवी ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात बसेल घेऊन 4 वर उमेश. तर जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करू मान्यवरांचा शुभ सन्मान. खऱ्या अर्थानं ज्या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवरांची मानदेडी आणि या मान्यवरांमधून आता या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्यवर सन्माननीय रमाजी म्हात्रे रमाजिमचे प्रोपायटर मालक एक उत्तम असं क्रिकेटर देखील आहेत. उत्तम ज्यांची शरीर यष्टी व्यायामपट्टू म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ख्याती आहे. रमा म्हात्रे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय उमेशजी मुकादम इन ऑदर्स टीम यांच्या वतीने त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान आज या मुख्य व्यासपीठावर या मंचावर केलं जातं आहे. धन्यवाद. जाऊ मैदानाकडं. वैयक्तिक सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकानं गोलंदाज मुकेश. तर सलामी जोडी इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय 47 धावांचं लक्ष आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ही जबाबदारी मैदानातून पेलवण्यासाठी 2 दिग्गज खेळाडू एका बाजूला अवी तर दुसऱ्या बाजूला राहुल.
वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं गोलंदाज मुकेश. आणि पहिला चेंडू थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॉलरचा मारा होतो. आपल्या फॉलोचा चेंडू सुंदररित्या कलेक्ट केला जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही, एक निर्धाव चेंडूची सांगता. खऱ्या अर्थाने चेंडू ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला. फलंदाच्या बॅटमधून मात्र साजेशी कामगिरी, फलंदाजाला सत्ता आली नव्हती किंवा व्यवस्थित संपर्क सत्ता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. ओट क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटकांना गोलंदाज मुकेश. मात्र पहिला चेंडू थोडासा कुठंतरी स्वेर आपण पाहिला. कदाचित चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नसता तर हा चेंडू कदाचित प्रश्नाला थोडासा विचार करावा लागला असता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मुकेश. आता मात्र चेंडू सुंदरसा स्पंज केलाय. पॉइंट सी मार्श क्लिअर करताना चेंडू अतिशय प्रतिम उत्तम फटका अभियाच्या बॅटमधून. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी चुकीची झाली होती. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला. चेंडूला सुंदरसा स्पंज केलं. अतिशय अप्रतिम उत्तम फटका इनफिल्डच्या वरून पॉइंट सी मार्श क्लिअर करताना नेत्रदीपक चौकार फलंदाज अभियाच्या बॅटमधून येतोय. या चौकारानं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं जातं. धावसंख्या होती बिनबाद 4. आज गावदेवी भादवड संघ या ठिकाणी उपस्थित नसल्या कारणाने कदाचित मला वाटतं ज्वाली कामतगर या संघाला पुढे चाल दिली जाईल. अक्रॉस लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क निश्चित साधता आले नव्हतं. मात्र चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण एक धावण्याची संधी. एका धावेने संघाची धावसंख्या 5. आज मोरुळे दिवे संघाने देखील या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे. पहिल्या 2 सामन्यामधून 2 विजय संपादित करून आजच्या दिवसामधून हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. अगेन्स्ट गोलंदाज. आता मात्र ब्लाइंड स्ट्रोक, डोळे जखडून मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर. चेंडूवरची नजर देखील फार महत्त्वाची असते. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. फलंदाज राहुल माली याला एक निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र गोलंदाज थोडासा कमबॅक करतो स्वतःला. मिस टाइम स्ट्रोक. शॉर्ट थर्डमॅनला आपण धर्मेंद्र याला पाहिलं, चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं. एक धाव घेण्याची संधी मात्र फलंदाज नव्हते. आणि एक धावेने गुरुदत्त मानकुली संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 6. ओव्हर क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष 47 धावांचं. प्रति ओव्हरचा आपण जर साधारण विचार केला 11 ते 12 धावांची सरासरी आहे. आता मात्र चेंडूला पुल केला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट पटका स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. आणि अतिशय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. बघूया किती धावा. मात्र एक संधी देखील होती. निशाणा साधता आला नव्हता. मात्र फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. कुठेतरी चौथ्या धावेसाठी दोघांचा प्रयत्न आपण पाहिला. आणि चौथ्या धावेसाठी फलंदाज राहुल याची खेळी मात्र संपुष्टात. 3 धावा मात्र कंप्लीट आहेत. तिसऱ्या धावेसाठी जेव्हा फलंदाज धावत होता तेव्हा मात्र एक संधी होती. मात्र स्टंप हिट करता आले नाहीत. निशाणा व्यवस्थित साधता आला नव्हता. आणि ती धाव देखील कंप्लीट झाली. या 3 धावेने संघाची धावसंख्या 9. षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत आणि सावध सुरुवात करणारा संघ आपण पाहतोय. विजयाचं लक्ष 47 धावांचा. प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर 11.50 ची सरासरी आहे. आणि पहिल्या ओव्हरमधून थोडासा बॅकफुटला आपण संघ पाहतोय. नेक्स्ट बॅट्समन संदीप. हॅलो. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 9 अशी सुरुवात करताना संघ आपण पाहतोय गुरुदत्त मानकुली. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पाला सांघिक दुसरा गोलंदाज येतो योगेश. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय या स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेला जॉईन आहेत.
आणि या प्रेक्षकामधून खास करून आमचे परममित्र आणि भिवंडीचे एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व आणि सर्वात महत्त्वाचं उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. कासने संघाचे विद्यमानचे कॅप्टन देखील आहेत, उपसरपंच देखील आहेत आणि त्यांनी देखील चालू सामन्यातील दोन्ही संघांना आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक उमेश मुकादम अँड अदर्स टीम देवेश स्पोर्ट्स पाये या संघाला ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद नानाजी गोंधळे. आपण देखील सध्या यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा पाहता. आम्हाला आणि ऑर्गनाइज कमिटीला आपण ऑल दी बेस्ट करता. दुसऱ्या षटकाला पारंपरिक वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाज येतो योगेश. अतिशय चांगला फटका. चेंडू ऑन साईडला जातोय. ऑन कार्पेट शॉर्ट मिडिकल आपण चांगले क्षेत्ररक्षण पाहिले. एक धावांची संधी झाली. एक धावांची संघाची धावसंख्या एकने पुढे सध्या धावसंख्या होते ती 10. दुरिंगामध्ये प्रवेश होत आहे आणि याच बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक आम्हाला जॉईंट आहेत आणि प्रेक्षकांमध्ये खास करून वऱ्हाळदेवी ताडोजी संघाचे काष्टपुल असे खेळाडू हरेश चौधरी यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद हरेश. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धा पाहता. आम्हाला आणि या स्पर्धेला आपण लाईक करता त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचं मनस्वी आभार. योगेश ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका. अरुण कार्पेट चेंडू जातोय. स्कोर ऑफ विकेट आपण पाहतोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र कॉलिंग व्यवस्थित होत नाहीये. एकच धाव कंप्लीट. एका धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 11. ओर क्रमांक दुसरं विजेचं लक्ष 47 धावांचं. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर खरं आता मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, लाईट क्रिकेट, प्रत्येक ओव्हरमधून एक मोठा फटका आवश्यक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश हलक्यात पाडूनचा रणप घेतो. राईट मोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो अभि. अभिच्या बॅटमधून देखील सुंदर सुरेख फटका आपण सजलाय. चेंडू जातो स्क्वेअर ऑफ डीप मिडविकेटला चेंडू जातो. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल का? यास 3 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या 3 पुढे सध्या धावसंख्या होती ती 14. दुपारचं सत्र सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल आणि क्रिकेटचं बिग इव्हेंट. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे करतादाता, या स्पर्धेचे वन मॅन शो उमेश मुकादम यांची देण आपण पाहतोय. आता मात्र चेंडूला सुंदर असा हुक केलाय. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. थोडासा आपट्याकर पद्धतीत चेंडू होता. शॉर्ट पेस डिलिव्हरी. फलंदाज चप्पल झाला. ऑन साईडला उत्तम फटका त्याचा बॅटमधून सजला आणि चेंडू मात्र शॉर्ट फाईन सी मार्शल क्लिअर करताना येतोय चौकार. चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 18 धावसंख्या 18 आहे. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभमेळा. सध्या प्रयागराज येथे मोठ्या संख्येने महाकुंभमेळा भरलेला आहे आणि बरेच लोक देखील त्या कुंभमेळ्यासाठी शाही स्नान करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि तिसरीसाठी देखील आणि 3 धावा कंप्लीट. 3 धावा कंप्लीट झाल्या. हाना करता करता खऱ्या अर्थानं चकवा देत क्षेत्ररक्षकांना 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धावांनी संघात धावसंख्या 3 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 21. आता मात्र एक जशास तसं उत्तर
नेट टू नेट फाईट आपण पाहतोय. विजयाचं लक्ष सत्यशील धावांचं. पहिल्या 12 मधून तब्बल खर्च झाले 21 धावा. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 26 ची गरज. आज मला वाटतं गावदेवी बादवड संघ काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित नाहीये आणि त्या अनुषंगाने कदाचित ज्वाली कामोदर संघाला पुढे चाल दिली जाईल. त्या अनुषंगाने मला वाटतं चालू सामन्यातील विजेता संघ आणि ज्वाली कामतगर या दोन संघांमधून लगेच सामना असेल. सन्मान्य प्रेमनाथ पाटील असतील, प्रमोदजी भोईर असतील, नाना गोंधळी असतील, हरेश चौधरी असतील, या सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या ही सर्व मंडळी यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला जॉईन आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. धर्मेंद्र वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं तिसऱ्या षटकात गोलंदाज धर्मेंद्र येतोय. अपलगेशन सुंदरसा ऑनड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. तिसरीसाठी देखील यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील या स्पर्धेला जॉईन आहेत आणि खास करून कालबार संघाचे नामांकित क्रिकेटर आणि त्याचबरोबर उत्कृष्ट कबड्डीपटू, राष्ट्रीय कबड्डीपटू म्हणून खऱ्या ज्यांची ख्याती आहे, नरेश म्हात्रे यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटी आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला अर्थातच जे कालिका कालवार संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद नरेशजी म्हात्रे. सध्या आपण देखील यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा पाहता. या स्पर्धेला आपल्या संघाला सर्वांना आपण लाईक करता. त्याचबरोबर आमचे कबीरजी ठाकरे अतिशय शिस्तबद्ध असं व्यक्तिमत्व, भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ फॉर्मॅटचं कबीर ठाकरे यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिली. धन्यवाद कबीरजी ठाकरे. आपलं देखील मनस्वी चेंडू डेड बॉल असेल, कारण की मैदानामधून जे आपण इलेक्ट्रिशियन टॉवर पाहतोय त्या टॉवरला चेंडू जर हिट झाला तर आयोजकांच्या वतीनं आम्हाला ही माहिती आहे का तो चेंडू डेट केला जाईल. आदरणीय कबीरजी ठाकरे अतिशय शिस्तबद्ध असं व्यक्तिमत्व, दिल खुलास असा माणूस आहे खऱ्या अर्थानं कबीर ठाकरे आणि त्यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले आहे. सध्या ते देखील घरबसल्या या स्पर्धेची यूट्यूबच्या माध्यमातून मजा घेतात. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका. इनफिल्डच्या वरून चेंडूला सुंदरसा प्रार बीट करतोय मुकेशाला. चेंडू जातोय सीमारच्या बाहेर चौकार. संदीपच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका ऑन साईडचा असतो. चेंडू जातो मिड विकेटला. राकेश म्हात्रेच्या माध्यमातून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 धाबा कंप्लीट. या 2 धाब्याने आता मात्र संघ पुढे
धावसंख्या होती ती 29. किती चेंडू बाकी आहेत? 9 मधून किती राहिले? 18. बरोबर 18. अनंत शॉर्ट थर्डमॅनला ज्याला आपण पाहतो अतिशय चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केलं जाते. एकच धाव मात्र कंप्लीट. या एका धावेने संघ धावसंख्या होती 30. येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी 17ची गरज. 8 चेंडूचा खेळ बाकी आणि 17 धावांची गरज आहे. आता मात्र सामना थोडासा रंगत आणि सुरक्षित आपण पाहतोय. दोन्ही संघाने एक समान संधी. अजून या सामन्याचा पिक्चर क्लिअर नाही आहे. कुठला संघ या स्पर्धेमधून आपला विजय संपादित करेल. कालबार की मानकोली, मानकोली की कालबार. आठ 17. येणारे 8 चेंडू विजयासाठी 17ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज मारतो. पंचांना क्रॉस करतोय. राईट मोरचा मारा करताना गोलंदाज धर्मेंद्र. आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूचे फेक. एक फुल्यांचा चेंडू आपण पाहिला होता. डिफेन्सिव्ह फटका. रक्षात्मक पद्धती चेंडू खेळून काढताना फलंदाज सुनील. एकच धाव. धावसंख्या एकाने पुढे सकते. येणारे चेंडू असतील 7 आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 16 का डोला. मॅचीला एक संघ नाही आला. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय संदीपच्या बॅट मधून. लगेच फक्त चेंडू दुसरा टॅप केला. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्याने आता म्हणजे समीकरण आहे. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 14ची गरज. आता धावा किती झाल्या ते फार महत्वाचं नाही. धावा किती करायचे ते फार महत्वाचं आहे. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 14 धावांची गरज. चला ज्वाली कामतगर. उमेश भाऊ हा संघ येणार आहे ना? ओके. ज्वाली कामतगर संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं आहे. ज्वाली कामतगर संघाचा कॅप्टन आपण टॉसबॉक्स मध्ये येऊन जर राहिला तर अत्युत्तम. ज्वाली कामतगर विलास बाळू यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने तालुका क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ करतोय. शैलेश हा देखील संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू. गेली कित्येक वर्ष संघासाठी अतिशय जबरदस्त एफर्ट्स त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. उत्तम कामगिरी. आता खऱ्या अर्थानं जर ज्वाली कामतगर संघाचं अपडेट पाहिलं तर इन ॲक्शनमधून आपण 3 ज्या बंधूंना पाहतोय या 3 बंधू कुठेतरी ज्वाली कामतगर संघाचे तारणहार आहेत. त्यामध्ये सचिन असतील, विनोद असतील, अरविंद असतील. तर तिन्ही बंधू एक उत्तम क्रिकेटर आहेत आणि खऱ्या अर्थानं ज्वाली कामतगर संघासाठी 100% देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. आणि तिन्ही खेळाडूंचं आपण जर वर्णन केलं तर तिन्ही खेळाडू अष्टपैलू आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी म्हणजे तिन्ही फॉर्मॅटमधून उत्तम कामगिरी करणारे आहेत. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज येतोय प्रवीण. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामधून तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं आणि खास करून आमचे जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला जॉईन आहेत त्या प्रेक्षकांचं मनस्वी आभार. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून तब्बल 6300 प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन आहेत. गोलंदाज चेंडूला शाटून पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता पहिला चेंडू मात्र निर्धाव जातोय प्रवीण याचा. प्रवीण मात्र या देखील संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे.
यूट्यूबच्या माध्यमातून बघा मित्र, प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेला जॉईन आहेत आणि प्रेक्षकमध्ये खास करून आमचे गोरखजी म्हात्रे जे कालिका माता कालवार संघाच्या 40+ फॉर्मॅटचे उत्तम क्रिकेटर यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला खास करून कालवार संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद गोरख भाऊ. सध्या आपण देखील यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता, आम्हाला आपल्या संघाला आणि त्याचबरोबर ऑर्गनाइज कमिटीला आपण लाईक करता. टाइम स्ट्रोक एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज मला वाटतं आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित. फेक थोडीशी अंडरआर्म झाली. कदाचित चेंडू डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित हा फलंदाज धावचीत बाद झाला असता. मात्र जर आणि तर या गोष्टीने क्रिकेटमधून महत्त्वाचं स्थान नसतं. 2 धावा कंप्लीट झाले. येणारा चेंडू 4 विजयासाठी 12ची गरज. 4 गेंदे शेष आहे. 12 रनों की जरूरत है. गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीण. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड. ज्या मनकडामध्ये खऱ्या अर्थानं या संघाला कलाटणी देण्याची ताकद आहे तो फलंदाज सुनील. नेहमीच खऱ्या अर्थाने एक आक्रमक खेळ ज्याच्या वाटमधून आपण पाहतोय. हा चेंडू मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. अलकासा अपील एक्सप्रेस डिलिव्हरी. बैकमान चेंडू बीट करतो फलंदाजाला. फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थात तुमच्याकडे तुमचं फुटवर फार महत्त्वाचं. चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. चेंडूवरची नजर देखील फार महत्त्वाची असते. या तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. आता येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी 12ची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. आज मरुआई दिवे संघाने या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे. 2 दिग्गज संघांना 4 मुंड्या चित करून आज ते अंतिम फेरीमध्ये दाखल झाले. आजच्या दिवसामधून येणारे 3 चेंडू विजयासाठी 12ची गरज. गोलंदाज सज्ज मार्ग 50 क्रॉस करतोय. राटामोरचा मारा करताना गोलंदाज प्रवीण म्हात्रे. अजूनही सामना संपलेला नाहीये. आता मात्र चेंडूला उडवलाय. मात्र चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष. या स्वेल जज कॅच. बिग विकेट. बडी सफलता या प्राप्त करतोय गेंदबाज. महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज. बिग ब्लो. मोठा धक्का लागतोय गुरुदत्त मानकुले संघाला. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहिला होता. चेंडू जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. आउटफील्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. सुंदर झेल ज्याने कॅरी केला आणि महत्वाची विकेट प्राप्त करताना आता माझं संदीप. बघा संदीप याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. अजूनही 2 चेंडूमधून 12ची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं त्या 12 धाबा काढण्याची धमक या फलंदाजामध्ये देखील आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. विस्फोटक फलंदाज आहे. मोठ्या धावसंख्येने आपलं अकाउंट ओपन करणारा फलंदाज आहे. दोन चेंडू 12 धावा. 2 मध्ये 12. गोलंदाज प्रवीण. आता मात्र जवळ या सामन्याचा पिक्चर क्लिअर. गुरुदत्त मानकुली परतीच्या मार्गाला. आता गोलंदाजांनी जर ठरवलं तर सरकार बनेल. पण 100%, पण 90% जवळ या सामन्यामधून विजय संपादित करणारा संघ आपण पाहतोय जे कालिका माता कालवार. आता मात्र चेंडूला उडवलं ऑन साइडला. या फटक्याची नितांत गरज. दादा घेऊन चालला संदीप. जाऊ दे काय हरकत नाही. घेऊन जा बाबा. मी म्हटलं होतं संदीप याच्याकडे ती क्षमता आहे. मात्र पहिला चेंडू थोडासा बीट झाला. काही हरकत नाहीये. हरलो मात्र बागासारखा लढलो हे सिद्ध करताना मानकुली संघ देखील आपण पाहिला. शेवटच्या चेंडूवर देखील आपण पाहिला सँडी याच्या बॅटमधून अतिशय अप्रतिम उत्तम फटका. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा फटका आपण पाहिला. फक्त 6 धाब्याने कुठेतरी संघ आपण थोडासा बॅकफुटला पाहिला. बाग डंपरची चेंडू किती भाग्यवान बघा. डंपरला थांबवले त्याने. क्या बात आहे. नवीन विक्रम.
बघा मित्र, खऱ्या अर्थानं या स्पर्धेतील जे आमचे प्रमुख पंच आहेत या पंचांसाठी देखील उत्तम गणवेश टी शर्ट आपण जे पाहता ते खऱ्या अर्थानं गुरुदत्त मानकुळे संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर क्रिकेटर राहुल माली यांच्याकडे मला वाटते त्यांना ते पुरस्कृत झाले. तिन्ही पंचांना उत्तम ड्रेसची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झाली. धन्यवाद राहुल. जसं त्यांना दिलं तसं आम्हाला पण द्या. नो डाऊट या सामन्यातील सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी कोण आहे रे? आज कालवार संघाने देखील या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केला. सिकस दिली गुरुदत्त मानकुळे संघाला विजय संपादित केलं आणि आज गुरुदत्त मानकुळे संघाला चारी मुंड्या चित केल्याबद्दल संघाचे कॅप्टन प्रकाशजी म्हात्रे यांच्याकडनं जय कालिका कालवार संघाला स्पेशल 2 कोंबडे बुधवारी पार्टी आहे. संध्याकाळी सर्वांनी जमा. त्यांनी दबा राकेश. नो डाऊट या सामन्यातील सामनावीरचा पुरस्काराचा मानकरी राकेश. सलामीवीर राकेशच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फलंदाज राकेश आहे का बंडावला. ओके. राकेशच्या बॅटमधून आपण अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी पाहिली. 3 चौकांनी 14 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले, ज्यानं चेंडू फक्त पेस केले 7. तो ठरतो या स्पर्धेचा फिनिशर, ज्यानं सिकस दिली. गुरुदत्त मानकुळे संघाला विजयाचा शिल्पकार. चला कॅप्टन आपण देखील या आणि त्याचबरोबर राकेश भाऊ आपण देखील या आपलं पारितोषिक घेण्यासाठी. कालवार संघाचा कॅप्टन राकेश म्हात्रे ठरतो या स्पर्धेचा फिनिशर. हॅलो हॅलो जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया खेळाडूचं कौतुक, ज्यानं खऱ्या अर्थानं सिकस दिली. उत्तम फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली. 3 चौकांनीशी ज्याच्या बॅटमधून आपण तब्बल 14 धावा पाहिल्या, तो ठरतो या स्पर्धेचा फिनिशर राकेश म्हात्रे. उपस्थित मान्यवरांमधून आपण रमाजी म्हात्रे यांना पाहतोय. त्यांच्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचे वितरण केले जातं. त्याचबरोबर वेफर फूड्स